स्वाध्याय वर्ग 6वा विज्ञान पाठ 4 सजीवातील विविधता. प्रश्न पहिला, योग्य जोड्या जुळवा. जलचर, मासा, चिखलासारख्या दलदलीत राहणारे, रानम्हैस, उभयचर, बेडूक आणि पृष्ठभागावर विहार करणारे हंस. प्रश्न दुसरा, गटामध्ये न बसणारा कोण ओळखा, कारण लिहा. अ. गाय, घोडा, बकरी, मासा. यापैकी मासा हा गटात बसत नाही, कारण तो जलचर प्राणी आहे आणि बाकीचे भूचर प्राणी आहेत. ब. आंबा, पिंपळ, पेरू, कोथिंबीर. यापैकी कोथिंबीर ही गटात बसत नाही, कारण आंबा, पिंपळ आणि पेरू ही झाडे आहेत, तर कोथिंबीर ही रोपटं आहे. क. कांगारू, चित्ता, झुरळ, हरिण. यापैकी झुरळ हा गटात न बसणारा शब्द आहे, कारण झुरळ हा कीटक आहे. बाकीचे प्राणी 4 पायांचे आहेत. ड. मूग, ज्वारी, गहू, बाजरी. यातील मूग हा गटात न बसणारा शब्द आहे, कारण मूग हे कडधान्य आहे, तर ज्वारी, गहू आणि बाजरी ही तृणधान्ये आहेत. प्रश्न तिसरा, सत्य की असत्य लिहा. अ. मेंदी ही झुडूप प्रकारची वनस्पती आहे, सत्य. ब. सोटमूळ असणारे वृक्ष लहान वादळात सहज कोसळून पडतात, असत्य. क. आंब्याच्या झाडाला फुले येत नाहीत, असत्य. ड. पांढरी अस्वले वाळवंटात असतात, असत्य. ई. काही जातींचे साप उभयचर असतात, असत्य. प्रश्न चौथा, पहिल्या जोडीतील संबंध पाहून दुसऱ्या जोडीतील संबंध लिहा. अ. झाडांच्या फांद्यावर राहणारे माकड, जमिनीखाली राहणारे उंदीर. ब. कोरड्या जमिनीवर राहणारे घोडा, गुहेत राहणारे वाघ. पुढील चित्रे नीट पहा, त्यावरून या वनस्पतीविषयी कोणती माहिती समजते, सगळे मुद्दे नोंदवहीत लिहा. या वनस्पतींचं जर निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येईल की पहिल्या चित्रामध्ये वनस्पतीचे मूळ सोटमूळ आहे. पानांच्या शिरांची मांडणी जाळीदार आहे, म्हणजेच जाळीदार शिराविन्यास आहे. दुसऱ्या चित्रामध्ये बघायला गेलं तर मुळे तंतुमय आहेत, पानांची मांडणी समांतर शिराविन्यास आहे. प्रश्न 6वा, तुळस ही वनस्पती वृक्ष, झुडूप आहे की रोपटे हे ठरवण्यासाठी आपण कोणकोणती वैशिष्ट्ये विचारात घेऊ शकतो. तुळशीची उंची कमी असते, खोड सुरुवातीला हिरवे व नंतर थोडे लाकडी होते, अनेक फांद्या जमिनीच्या जवळून फुटतात, ती मोठ्या वृक्षासारखी एकच जाड खोड असलेली नसते. तुळशी ही झुडूप प्रकारातील वनस्पती आहे, कारण वाढल्यानंतर तिच्या अनेक फांद्या तयार होतात व ती झुडपासारखी दिसते. एकबीजपत्री वनस्पती आणि द्विबीजपत्री वनस्पती यातील फरक स्पष्ट करा. एकबीजपत्री वनस्पती यांच्या बियांमध्ये एक बीजपत्र असते, मुळे तंतुमय असतात, पानांमध्ये समांतर शिरा असतात, उदाहरणार्थ गहू, तांदूळ, मका. द्विबीजपत्री वनस्पतीमध्ये बियांमध्ये 2 बीजपत्रे असतात, मुळे सोटमूळ प्रकारची असतात, पानांमध्ये जाळीदार शिरा असतात, उदाहरणार्थ आंबा, हरभरा, वाटाणा. प्रश्न क्रमांक 8, बदक या प्राण्याचा अधिवास कोणता आणि का? बदकाचा जलचर व भूचर म्हणजेच उभयचर स्वरूपाचा अधिवास असतो, कारण तो पाण्यात पोहू शकतो आणि जमिनीवरही चालू शकतो. प्रश्न क्रमांक 9, शेवटचा प्रश्न, तुमच्या परिसरातील किमान 5 प्राण्यांचे निरीक्षण करा आणि त्यांचा अधिवास निश्चित करा. आपल्या परिसरामध्ये जे प्राणी आढळतात त्यापैकी गाय ही भूचर आहे, म्हणजे स्थलचर आहे. कुत्रा भूचर आहे. चिमणी हवेत उडते, म्हणजे खेचर आहे. मासा जलचर आहे. बेडूक जल व भूमी या ठिकाणी राहतो, त्यामुळे तो उभयचर आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 4था धडा सजीवातील विविधता या पाठावरील स्वाध्याय पूर्ण केला. सर्वच पाठावरील स्वाध्याय पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. थँक्स फॉर वॉचिंग.